आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुला खोटं वाटते? ही बघ दर बघ. होय की खोटच असणार. खरं असतं तर एवढं इथं असतं होय. नाही तर काय. धर. तू इथं काय करतोय? हा लगा त्या सुभाष तात्यानं कसला राडा घातला लगा वाड्यात. तेव्हा मीच म्हणलं आपणच जाऊन विचारावं. बाबा गोपाळ मला सांग बरं, तू हे काय चाललंय तुझ्या आयुष्यात? हा बघ किला का काय चाललंय. बरं झालं बघ तू आला. मला बी लय टेन्शन आलतं. मला बी कोणाशी तरी मनातलं बोलायचंच होतं. चल वर बसून बोलू आपण. हा चल. यो सुभाषराव नालायक माणूस बायकांसारखी धमकी देतोय मला पेटवून घेतो म्हणून. त्यामुळे मला काहीच करता नाही आलं. मी कुस्ती कधी हारलो नाही, पण या सुभाषराव पुढे ना मला हार मानावं लागली. ते काही नाही, त्याचे पैसे थोड्यावर फेकतो त्याच्या आणि हे लगीनच मोडून टाकतो. अहो पण कुठं आणायचे एवढे पैसे? आमच्या दोघींकडे असं काय पाहताय तुम्ही? आमच्या काही किडण्या बिडण्या एकाचा विचार आहे का काय तुमचा? त्याचा असं किती पैसे मिळणार आहे? मग असं का बघताय आमच्याकडे? तुमचे दागिने घेऊन या. ते दागिने मोडतो, त्या सुभाषरावच्या थोबाडावर फेकतो. त्याच्या पोरीला घेऊन जा म्हणून सांगतो. जाऊ दागिने घेऊन या. ए, तुमच्या पायाला काय खेळ ठोकले काय? जावा घेऊन यावा दागिनं. अरे मी काय बोलतोय तुम्हाला काय कळत नाही का? ऐकू येत नाही? जावा की. मी नाही देणार माझे दागिने. हा? मी पण नाही देणार माझे दागिने. ते दागिने माझ्या सोन्याला ठेवल्यात मी. अरे मनासारखी सून तरी मिळू दे. जी येईल तिला देईन मी. तुम्हाला नाही देणार मी. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, करू तिसरं लगीन. तो पोरगा तसा आणि आया आशा. मारा तिकडे काय करायचं ते करा तुम्ही. मारा. काय बाया कुठनं आलाय मुर्दा कुणास ठाऊक. हा तो आल्यापासून नुसता वादच सुरू झालाय घरात. एक नंबरचा भामटा आहे. मेल्याच्या माड्यावर कुणी तांदूळ बी टाकायचं नाही आणि आमच्या घरातली त्याचं लगीन करायला निघाल्यात. असं वाटतं ना ह्यांच्या आकलीवर राखेल ओतून काडी लावून द्यावी. कोण आहे का? लाली, ए लाली ये ये इथं बस. ये आलीस का? बस की आगे. काय झालं आजी? मला सांग, ह्या जगातली पोरं मिली का दुष्काळ पडलाय पोरांचा? असं काही नाहीये. मग मग तू दिसायला चांगली नाही का तुला कोण पसंत करत नाही? आजी मी छान दिसते, म्हणजे चांगलीच दिसते. होय ना? मग कशाला डोकं फोडून घेतीयास? नको करूस हे लगीन. काय तुला सुख मिळणार नाही. आयुष्याची बर्बादी होईल तुझ्या. अगं तुला वाटत असेल ह्यो आमचा गोपाळ आहे, पण माझं मन मला सांगतंय की ह्यो गोपाळ नाही, ह्यो भामटा आहे. उतावळी होऊन त्याच्याशी लगीन केलं ना तर पार आयुष्याचं मातुर होईल. ते काय लग्न नाही केलं तरी होणारच आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. का बरं पर्याय नाही? अग नको करू लगीन. नाहीतरी लगीन करून काय उपयोग आहे? त्यापेक्षा तशीच राहा. एखादा चांगला पोरगा मिळाला ना तर कर मग लगीन. पण तुमच्या पोरींचं तसं नाही. जरा वाईट गोड बोललं की भाळल्या लगीन आणि बसलं मग नंतर रडत. अगं बोल की काहीतरी.
कमूक गिळून गप बसलीस. मी एवढं सांगते जीव तोडून तरी तू काय बोलनास. अजिबात त्या मुडद्याच्या नादाला लागू नकोस. कुराडीवर बोट ठेवायचं आणि लाकडं फोडायची अशी गत आहे तुझी. त्याचा मुडदा बसावला त्याची हाडकं खाली कुत्र्यानी त्याला नेऊन नदीला गाडला. त्याची राग गेली वड्याला. त्याचं झालं वाटोळ लवकर. त्याचा मुडदा त्याच्या नादाला लागू नकोस अजिबात. कोण आहे ग? आला वाटतं तो मुडदाच. कोण आहे ग? त्योच आहे ना? हा रात्रीचा आहे ना, त्योच बाहेर फिरत असतो. सारखं त्याचं रात्रीचं काहीतरी गलिमिट आवाज चाललेला असतो बघ. मुडदा बसवला याचा. आज पण रात्रीचं बाहेर गेले. असं काय काम आहे यांच्याकडे एवढं जे दिवसा होत नाही. नक्की दुकानावरच गेलो असतील ना, का आणखी कुठे? लागल्या जोरात आता थांबायचं नाही र. लागल्या जोरात आता थांबायचं नाही र. What?